रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. ठाकरेंचे माजी आमदार उद्या सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाणाची चर्चा. ठाकरे पक्षाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये मिशनचं प्लॅनिंग होणार असल्याची माहिती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने 2 शिवसेनेचे 2 मेळावे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजय उत्सव. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी. सरकारमध्ये असताना का पाठपुरावा केला नाही, संजय शिरसाट यांचा सवाल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर, पण दादांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं. त्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना दिली जागा. बनावट नोटा प्रकरणातल्या सनी आठवलेने समोर आणली वाल्मिक कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप. मात्र पोलिसांकडून ऑडिओ क्लिपचं खंडन. कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप. सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड बीडमध्येच साथीदारांसह आलिशान गाड्यामधून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीतनं समोर. शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराळेची गाडीही त्याच ताफ्यात. सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा आपला मुलगा नाही. आरोपी शहजादच्या वडिलांचा एबीपीशी संवाद. पोलिसांच्या अटकेतला आपला मुलगा असल्याचं केलं कबूल. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना 3 महिन्याचा तुरुंगवास. चेक बाउन्स प्रकरणी अंधेरी कोर्टाने सुनावली शिक्षा. अजामीनपात्र वॉरंट जारी. बिहारमध्ये जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड. रोकड मोजण्यासाठी पोलिसांनी मागवलं काउंटिंग मशीन. दावोसमध्ये महाराष्ट्राचे यंदा रेकॉर्ड ब्रेक करार. महाराष्ट्रामध्ये होणार तब्बल 16 लाख कोटींची गुंतवणूक. दावोस परिषदेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सव गिनीज बुक विक्रमाने साजरा. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून अनोखं सेलिब्रेशन. 14,505 चेंडूंनी साकारलं स्टेडियमचं नाव. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईची जम्मू काश्मीर समोर दाणात दाण. रोहित, जयस्वाल, अय्यर, रहाणे, दुबे सबशेल फ्लॉप. मुंबई 120 वर ऑल आउट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.